अधिक मास महात्म्याच्या पहिल्या अध्यायात सर्व व्रतांचे पुण्य देणारे एक व्रत सांगितले आहे. रामकृष्ण हरी मी जयदीप राजे आणि आता आपण आहोत देवाच्या आळंदीमध्ये आणि आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्य अध्याय पहिला. यामध्ये पद्मपुराणातील व बृहन्नारदीय पुराणातील अधिक मासाच्या महात्म्याची कथा वर्णिली आहे. नैमिषारण्यात सूत शौनकादी ऋषींना अनेक पुराण कथा नित्य सांगत असे. एकदा ऋषींनी त्याला म्हटले, सर्व व्रतामध्ये सारभूत असे व्रत कोणते आहे ते तू आम्हाला सांग. त्यावर सूत म्हणाला, आपण मला मोठा मान दिलात म्हणून मी धन्य झालो. व्यासांकडून मला जे व्रत माहिती झाले आहे ते तुम्हाला सांगतो. नारायण ऋषी बद्रिकाश्रमात तपश्चर्या करीत असताना नारद त्यांना भेटण्यासाठी तेथे आला. नारायण ऋषींचे दर्शन घेऊन त्याने त्यांना नमस्कार केला आणि म्हटले, या कलियुगात ज्यांचे पाप पुण्य त्यालाच बाधक होते, सर्व जन संसारात बुडालेले आहेत, तरी त्यांच्या कल्याणाचे काहीतरी सोपे व्रत सांगावे. त्यावर नारायण म्हणाले, तुला मी पुरुषोत्तम मासाचे व्रत सांगतो. हे व्रत असे आहे की सर्व तऱ्हेचे पाप नष्ट होऊन मनुष्य परमपदाला जातो. या व्रताची माहिती श्रीकृष्णाने पांडवांना त्यांच्या वनवासातील दुःखापासून सुटका होण्यासाठी सांगितली होती. काम्यक वनात पांडव राहत होते. त्यावेळी द्वारकेचा राणा ऋषीमुनींना घेऊन त्यांना भेटण्यासाठी तेथे गेला. तो दिसताच पांडवांना जणू संजीवनी मिळाल्यासारखे वाटले. ते सर्वजण द्रौपदीसह त्यांच्या व मुनिजनांच्या पाया पडले. पांडवांची झालेली दुरावस्था पाहून कृष्णाला दुःखही वाटले आणि कौरवांबद्दल क्रोधही आला. त्याने प्रचंड भयंकर रूप धारण केले. तेव्हा धर्म, अर्जुन इत्यादींनी कृष्णाची स्तुती करून त्याला शांत केले. आवडत्या अर्जुनाचे प्रेमाचे बोलणे ऐकून भक्तवत्सल श्रीकृष्ण शांत झाला. नंतर सर्व पांडव आणि श्रीकृष्ण एकत्र बसले असता श्रीकृष्ण त्यांच्या जवळ गोष्टी बोलू लागला. ऋषी मुनीही श्रवणासाठी बसले. धर्माने स्वतःच्या व जगाच्या हितासाठी कृष्णाला, हे नारदा, तू मला जसा प्रश्न विचारला तसाच प्रश्न विचारला. त्याने जी माहिती दिली ती सर्वांच्या कल्याणाची असल्यामुळे मी तुला सांगतो. नारायण ऋषींनी नारदाला पुरुषोत्तम मास महात्म्य सांगण्यास सुरुवात केली. अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा. अधिक मासाच्या महात्म्यासह भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.